नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 79 आहे। याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार काय करत आहोत, या ठिकाणी जीके आपण पाहत आहोत। ओके, मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारले। ऑप्शन काय दिलेत पहा, नृत्य, क्रीडा, संगीत आणि विज्ञान। मग जयंत नारळीकर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो, तर ते विज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहे। त्याचबरोबर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। मग जयंत नारळीकरांचं पूर्ण नाव काय होतं हे लक्षात ठेवा पहा, काय होतं, डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर। त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, कोल्हापूर या ठिकाणी। कधी, 19 जुलै 1938 रोजी। ओके, आणि हे कोण होते पहा, भारतीय खगोलशास्त्रज्ञ, त्याचबरोबर एक साहित्यिक म्हणजे लेखक सुद्धा आहेत। त्यांना साहित्य अकादमी हा पुरस्कार सुद्धा मिळालेला पहा। मग प्रश्न विचारला जातो की जयंत नारळीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। मग कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता, तर 4 नगरातले माझे विश्व याच्यासाठी त्यांना काय मिळाला होता, साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता। आणि हेच काय त्यांचं आत्मचरित्र आहे, जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र कोणतं याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। मग त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे, तर 4 नगरातलं माझे विश्व हे त्यांचं काय आहे, आत्मचरित्र आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे 2 नंबर, काय विचारलंय, महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत पहा। ही आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेवरती टीसीएसने विचारलेला हा काय दुसरा प्रश्न आहे। याच्या अगोदर आपल्याला काय विचारलं होतं, या संस्थेची स्थापना कधी झाली असं विचारलं होतं, आणि आज काय विचारलंय, या संस्थेची उद्दिष्ट कोणती आहेत हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। खाली 2 ऑप्शन दिलेत। मग पहिलं वाचूया, काय दिलं विधान, आदिवासीसाठी विविध प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे, बरोबर आहे। दुसरं काय दिलंय, आदिवासींचे जीवन आणि त्यांच्या विकासाशी संबंधित विषयावर संशोधन करणे, हे सुद्धा बरोबर आहे। मग आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 असेल, 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपलं काय असणार या ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, बघ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ही जी संस्था आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, या संस्थेची स्थापना कधी झाली, 1 मे 1962 रोजी स्थापना झालेली। याच्यावरती प्रश्न टीसीएसने विचारला होता। पहिला अगोदर प्रश्न असा विचारला होता की आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली, आणि आज काय विचारलं होतं, त्या संस्थेचे उद्दिष्टे। उद्या कदाचित असं विचारू शकतात की आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचं मुख्यालय कोठे आहे, किंवा ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे असं विचारू शकतात। मग ही कोणत्या ठिकाणी आहे, पुणे या ठिकाणी आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आहे। अतिशय दर्जेदार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आपली टेस्ट सिरीज आहे। याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तुम्हाला याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील। त्यासुद्धा कशा भेटतील, आन्सर की सहित म्हणजेच उत्तरासहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका या ठिकाणी भेटतील। ओके, याच्यामध्ये तुम्हाला अजून अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील। मग ह्या नोट्स सुद्धा कशा दिल्या जातील, अगदी फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जातील। याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी विषयाच्या नोट्स असतील, इतिहास विषयाच्या नोट्स असतील, भूगोलच्या असतील, राज्यशास्त्राच्या असतील, विज्ञानच्या असतील आणि अर्थशास्त्राच्या नोट्स असतील। त्याचबरोबर तुमचा आवडता विषय गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नोट्स दिल्या जातील। ओके, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तुम्हाला आता तुमची पाठ झाली असेल, या सगळ्यांची किंमत किती आहे, तर 150 रुपये किंमत आहे। परंतु आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे। जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयाला टेस्ट सिरीज पडेल। आणि ही एवढी दर्जेदार टेस्ट सिरीज मित्रांनो, तुम्ही एवढे जरी नोट्स केल्या तरी तुम्हाला 100 पैकी 90 प्लस मार्क काय 100% पडतील। ओके, 100% 90 प्लस मार्क पडणार, पण तुम्हाला एवढ्या नोट्सचा काय करावं लागेल, डिटेल्समध्ये स्टडी करावं लागेल। ओके, मग हे जी आपली किंमत आहे 99 रुपये, हे तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत, तर गुगल पेला पाठवायचं आहे, फोनपेला पाठवायचं आहे। या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30। ओके,
या ठिकाणी पैसे पाठवायचे, किती रुपये पाठवायचे? 99 रुपये पाठवायचे. आणि तुम्ही जे 99 रुपये पाठवलेत याचा काय करायचं, एक स्क्रीनशॉट काढायचा, फोटो काढायचा आणि काय करायचं, आपला व्हॉट्सअपला नंबर आहे पहा, हाच नंबर व्हॉट्सअपला आहे 9689141630, या नंबरवरती काय करायचं, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्यायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज तलाठी भरतीच्या 11 पासून 22 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका आणि अतिशय IMP अशा या सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर. काय विचारलंय, सिडबीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? कशाची स्थापना? सिडबीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर सिडबीची स्थापना कधी झाली होती? 1990 ला झाली होती. आता या ठिकाणी या सिडबीवरती भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, खूप इम्पॉर्टंट आहे. MPSC सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारते, TCS सुद्धा विचारते, IBPS सुद्धा विचारते आणि तुमची इतरही कुठली परीक्षा असू आणि परीक्षा कुणीही घेऊ या संस्थेवरती तुम्हाला प्रश्न हमखास विचारला जातो. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, सिडबीचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यानंतर स्थापना कधी झाली, सिडबी कायदा कधीच आहे आणि सिडबीचं मुख्यालय कुठे आहे, या 4 गोष्टी तुम्हाला 100% लक्षात ठेवायच्या. त्याचबरोबर सिडबीचं कार्य काय आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, मग या ठिकाणी पहा सिडबीचा फुल फॉर्म काय आहे मी तुम्हाला सांगतो. पहा पहिला प्रश्न आपला काय येईल, सिडबीचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. काय पहा, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. काय, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया हा काय सिडबीचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला, सिडबी कायदा कधीचा आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो कधीच आहे, 1989चा आहे. पहा सिडबी कायदा कधीच आहे, 1989. सिडबीची स्थापना कधी झाली याच्यावरती तर प्रश्न आपल्याला विचारला होता, कधी झाली, 2 एप्रिल 1990 ला. फरक लक्षात ठेवायचे, स्थापना कधीची आहे, 1990ची आहे आणि कायदा कधीचा आहे, 1989चा कायदा आहे. ओके, त्याचबरोबर ही संस्था कोणाच्या मालकीची होती स्थापन करता वेळेस ते पहा, IDBI काय म्हणजे इंडियन इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया जी होती या बँकेच्या काय होती, ही पूर्णपणे मालकीची संस्था होती स्थापनेच्या वेळी. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं मी या संस्थेचं मुख्यालय कोठे आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कोठे आहे पहा, लखनौ आहे. आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा बँकाचं मुख्यालय कुठे आहे, एक तर मुंबई आहे नाही तर दिल्ली आहे, परंतु सिडबीचं मुख्यालय कोठे आहे, लखनौ या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रश्न चुकतो, त्याच्यामुळे तुम्हाला पाठच करून ठेवायचे. ओके, कुठे आहे मुख्यालय, लखनौ या ठिकाणी आहे. आता शेवटचं काय राहिलं, सिडबीचे कार्य राहिले. मग सिडबीचं कार्य काय पहा, लघु उद्योग क्षेत्रातील उद्योगा संस्थांचे प्रवर्तन, वित्त पुरवठा व विकासासाठी मुख्य वित्तीय म्हणून सिडबी कार्य करते. ओके, म्हणजे लघु उद्योग क्षेत्राला वित्त पुरवठा पुरवण्याचं काम कोण करते, ही सिडबी करते. सिडबीची स्थापना कधीची आहे, 1990, 2 एप्रिल 1990. ऍक्ट कधीचा आहे, 1989. मुख्यालय कोठे आहे, लखनौ या ठिकाणी. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला पाठ करा, तुमचा याच्यावरती कधीच प्रश्न चुकणार नाही. ओके, पुढचा प्रश्न पहा, खूप सोपा प्रश्न विचारला होता. महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हा अमरावती विभागाचा मध्य भाग आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राज बेरार प्रांत होता असं या ठिकाणी विचारलंय. तुम्हाला एक खालचं जरी माहित नसलं, तुम्हाला फक्त एवढं माहित असलं ना की अमरावतीचा प्रशासकीय विभाग आहे, याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, तरी तुमचं उत्तर बरोबर असतं. का बरोबर आलं असतं, तर त्यांनी ऑप्शन काय दिले ते पहा, रत्नागिरी. रत्नागिरी कोणत्या विभागामध्ये आहे, तर रत्नागिरी कोकण विभागामध्ये आहे. ओके, म्हणजे पहिला पर्याय कट झाला. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी बीड दिलं होतं, बीड कोणत्या विभागामध्ये आहे तुम्हाला माहिती आहे, औरंगाबाद विभागामध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर काय होता, हिंगोली होता, हिंगोली सुद्धा कोणत्या विभागामध्ये आहे, औरंगाबादमध्येच आहे. म्हणजे 4ही पर्याय ठिकाणी कट होत होते, फक्त एकच ऑप्शन असा होता, तो काय होता की अमरावती प्रशासकीय विभागामध्ये होता, तो कोणता होता, अकोला. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. एकूण किती जिल्हे आहेत या विभागामध्ये, एकूण 5 जिल्हे आहेत. कोणकोणते जिल्हे आहेत पहा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम. आणि हे सर्व जिल्हे कोणत्या भागामधील आहेत, तर हे विदर्भातील जिल्हे आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर अमरावती प्रशासकीय विभागाची लोकसंख्या ओके किती आहे पहा, 39,41,903. या ठिकाणी 2001 झालंय, 2011 नुसार आहे. ओके, त्याच्यानंतर साक्षरता किती या विभागाची, 77.79% आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 5 नंबर. काय विचारलंय, महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या विभागात सार्वजनिक क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान पार्क आहे. कोणता जैवतंत्रज्ञान पार्क, कोणत्या विभागामधील, सार्वजनिक क्षेत्रातील. ओके, ऑप्शन विधान काय काय दिले पहा, पहिलं काय दिलंय,
MIDC जालना आणि दुसरं काय दिलंय MIDC हिंजवडी. मग या दोन्ही ठिकाणी काय मित्रांनो सार्वजनिक क्षेत्रामधील जैव तंत्रज्ञान पार्क आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे काय येईल आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबर. काय विचारलं पहा, खालीलपैकी कोणते वर्ष कर्नाटक संगीताच्या ट्रिनिटी म्हणजेच त्रिनितीच्या काळातील आहे. यालाच त्रिमूर्ती असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. मग या ठिकाणी पहा कोणतं वर्ष आहे तर इसवी सन 1750 ते 1850 हे काय कर्नाटक संगीताच्या ट्रिनिटीच्या काळातील वर्ष आहे. ट्रिनिटी म्हणजेच काय त्याला आपण म्हणत नाही का त्रिमूर्ती. 3 भाऊ असले तर आपण काय म्हणतो त्रिमूर्ती, 3 व्यक्ती असल्या तर आपण काय म्हणतो त्रिमूर्ती. लाल बाल पालला आपण कसं म्हणायचो तसं त्या ठिकाणी 3 संगीतकार होते पहा. मग त्यांचा काळ काय होता, कोणतं शतक होतं 1750 ते 1850. ओके. या ठिकाणी पहा आता मला याच्याबद्दल काही माहिती नव्हती कारण कुठल्याही पुस्तकामध्ये हे सापडलं नाही. TCS IPS काही असे प्रश्न विचारताय मित्रांनो हे कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला सापडत नाहीत. ओके. मग मी काय केलं गुगलवरती सर्च केलं तेव्हा मला हे माहिती भेटली. काय पहा द ट्रिनिटी ऑफ कर्नाटक म्युझिक याला काय म्हटलं जातं पहा, ज्याला कर्नाटक म्युझिकचे थ्री ज्वेल्स असेही म्हणतात. कधी होतं पहा हे 18व्या शतकातील कर्नाटक संगीताच्या संगीतकारांच्या उत्कृष्ट त्रिकुटाचा संदर्भ येतो. म्हणजे काय होतं एक उत्कृष्ट त्रिकूट होतं कोणाचं कर्नाटक संगीताच्या संगीतकारांचं. ओके. मग ते कोण होते तिघ जण पहा, त्यागराज, मुत्थुस्वामी दीक्षित आणि श्यामा शास्त्री. या तिघांना काय म्हटलं जातं कर्नाटक संगीतामधील त्रिमूर्ती असं म्हटलं जातं. ओके. किंवा द ट्रिनिटी ऑफ कर्नाटक म्युझिक असं त्यांना म्हटलं जातं. ओके. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय आपला 7 नंबर. पन्हाळे काजी लेणी महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणी डॅश डॅश राहिले काही हरकत नाही मी तुम्हाला सांगतो. ओके. किंवा असं म्हणू शकता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओके. मग ही लेणी महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणती लेणी आहे पन्हाळे काजी. आता बऱ्याच वेळेस काय होतं पन्हाळे म्हटलं की आपल्याला माहिती आहे पन्हाळा किल्ला कोणत्यामध्ये आहे कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूर कुठं ऑप्शन नाही. मग पन्हाळे काजी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो पन्हाळे काजी लेणी ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ओके. रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये हे पण विचारलं जाऊ शकतं. जर डीपमध्ये शिरले तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे दापोली तालुक्यात आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. 15 जानेवारी 2021 रोजी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 सुरू केली. आता या ठिकाणी पहा नावामध्येच दिलेलं आहे काय प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. मग कौशल्य विकास योजना म्हटलं ही कोणत्या मंत्रालयाची असेल कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. म्हणजे बरेच प्रश्न काय होतात आपल्याला लॉजिकनी सुद्धा सुटू शकतात. जर तुम्हाला माहिती नसलं तरी थोडा लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा. लॉजिकनी सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी सुटू शकतात. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय ऋग्वेदामध्ये किती सूक्ते आहेत. मग ऋग्वेदामध्ये किती सूक्ते आहेत तर 1028 सूक्ते ऋग्वेदामध्ये आहेत. ओके. पुढचा प्रश्न 10 नंबर. 1857च्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते. पुन्हा रिपीट झालेला प्रश्न आहे. TCSने 2 ठिकाणी हा प्रश्न विचारला होता की 1857च्या उठावामध्ये अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते. तर कोण सहभागी झाले होते भागोजी नाईक सहभागी झाले होते. मग या ठिकाणी प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की 1857च्या उठावामध्ये भागोजी नाईक कोणत्या ठिकाणी सहभागी झाले होते. तर कोणत्या ठिकाणी झाले होते अहमदनगरमध्ये. त्याच्यानंतर भागोजी नाईक यांनी अहमदनगरमध्ये कधी उठाव केला हाही विचारला जाऊ शकतो. कधी केला 1857ला केला. त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की 1857च्या उठावामध्ये कोणी कुठे उठाव केला किंवा कोणी कुठल्या उठावाचं नेतृत्व केलं लक्षात ठेवायचं आहे. मग दिल्लीमध्ये कोणी केला बहादूर शाह आणि याचा सेनापती कोण होता बख्त खान. ओके. या दोघांवरती पण प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर कानपूर या ठिकाणी कोणी केला उठाव नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. त्याच्यानंतर हे नानासाहेब पेशवे निष्ठून कुठे गेले होते नेपाळला गेले होते आणि तात्या टोपे यांना काय दिली होती फाशी दिली होती. हे लक्षात ठेवा. ओके. यांच्यावरती दोघांवरती पण प्रश्न विचारला जातो. ओके. त्याचबरोबर लखनौ येथे कोणी 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं होतं तर लखनौ या ठिकाणी बेगम हजरत महल ही सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. MPSCने पण प्रश्न विचारला होता. TCS पण विचारू शकतो. ओके. त्याच्यानंतर झाशी या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे राणी लक्ष्मीबाई तिलाच आपण काय म्हणतो झाशीची राणी म्हणतो. बरेली या ठिकाणी कोणी केलं होतं खान बहादूर खान यांनी केलं होतं. ओके. त्याच्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी चिमासाहेब. ओके. त्याच्यानंतर खानदेशामध्ये
खर्जा सिंग, सातारा या ठिकाणी रंगबापूजी गुप्ते. हे महाराष्ट्रातील जेवढे आहेत ना ते तर जास्त इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे तुम्हाला भारतातले तर लक्षात ठेवायचे आहेत, पण महाराष्ट्रात तर 100% लक्षात ठेवायचे आहेत, कारण यांच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. ओके, पुढचा प्रश्न 12 नंबर. मला वाटतं एक प्रश्न याच्या ठिकाणी आपला स्किप झाला वाटतंय, टायपिंग मिस्टेक असेल. 10 नंतर डायरेक्ट 12 आलाय. 11वा प्रश्न गायब झालाय. असू द्या, काही फरक पडत नाही एका प्रश्नाने. खालीलपैकी कोण रामायण तू पत्रलेखन, काय रामायण नु पत्रलेखन आहे, सॉरी मी तू म्हटलं, रामायण नु पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत. मग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? श्री चंद्रशेखर विजयजी महाराज आहेत. ओके, TCSनी प्रश्नपत्रिका काढली होती ही माडासाठी, अतिशय कठीण अशी प्रश्नपत्रिका होती, खूप अवघड प्रश्न होते या प्रश्नपत्रिकेमध्ये. पुढचा 13 नंबरचा प्रश्न काय होता पहा. महाराष्ट्र सरकारने 2018-19 मध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची मुख्य उद्दिष्टे खालीलपैकी कोणत्या आहेत? मग या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत पहा. विधान पाहूया आपण. कृषी पंपासाठी दिवसा विजेची उपलब्धता 100% असेल, कारण सौर आहे म्हटलं दिवसाच वीज असेल. त्याच्यानंतर दुसरं काय, प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंप बदलणे. डिझेल पंप बदलणे म्हणजे काय, डिझेल पंपाऐवजी सौर पंपाचा वापर करणे, म्हणजे हे सुद्धा विधान काय बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असेल, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे. मग ही योजना कधी सुरू केली पहा, महाराष्ट्र शासनाने 2018-19 मध्ये सुरू केली होती, हे लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न 14 नंबर. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता या ठिकाणी पहा काय विचारलं आपल्याला, प्रमाण कमी आहे असं विचारलंय. कोणाचं? अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचं. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रमाण कमी आहे, तर ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात कमी प्रमाण आहे. ओके, आता प्रमाण आणि लोकसंख्या याच्यामध्ये तुम्हाला फरक लक्षात ठेवायचा आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण डिटेल्समध्ये, मला वाटतं काल का परवा मी डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. ओके, याचं स्पष्टीकरण सुद्धा मी त्या ठिकाणी दिलेलं आहे, मग पुन्हा पुन्हा डबल स्पष्टीकरण व्हायला नको म्हणून या ठिकाणी रिपीट करत नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. छाऊ नृत्य हे कोणत्या राज्याचे नृत्य नाही? कोणतं नृत्य? छाऊ नृत्य हे कोणत्या राज्याचे नृत्य नाही असं विचारलंय. आतापर्यंत आपल्याला असं विचारलं जात होतं की कोणतं नृत्य कोणत्या राज्याचं आहे, पण या ठिकाणी त्यांनी काय विचारलंय की हे नृत्य कोणत्या राज्याचं नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा. मग यापैकी हे कोणत्या राज्याचं नृत्य नाही? पश्चिम बंगाल राज्याचं नाही. म्हणजेच छाऊ नृत्य कोणत्या राज्याचं आहे? झारखंड राज्याचं आहे, छत्तीसगड राज्यामध्ये आहे आणि ओडिसा राज्याचं सुद्धा काय छाऊ हे नृत्य आहे. ओके, पुढचा प्रश्न 16 नंबर. खालीलपैकी कोणती धरण नदी जोडी बरोबर आहे? या ठिकाणी पहा 2 जोड्या दिल्यात. कशाच्या? धरण आणि नदी यांच्या 2 जोड्या दिल्यात आणि कोणती जोडी बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग पहिली जोडी काय दिली पहा, उजनी धरण भीमा नदी, काय जोडी बरोबर आहे. दुसरी काय दिली, वीर धरण नीरा नदी, ही जोडी सुद्धा काय मित्रांनो बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक पहिलंच 1 आणि 2 दोन्ही बरोबर, हे आपलं उत्तर येईल. TCSनी जेव्हा असे 2 विधानावर प्रश्न दिलेत ना मित्रांनो, आपण मला वाटतं जवळपास 30-40 प्रश्न पाहिले असतील. याच्यामध्ये फक्त मला असा एक प्रश्न सापडला होता की त्याचं उत्तर होतं केवळ 2 बरोबर. काय? केवळ 2 बरोबर, नाही तर बाकी सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, हे त्यांचा ठरलेलाच पॅटर्न आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की उजनी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? मग उजनी धरणाच्या जलाशयाला काय नाव आहे, तर यशवंत सागर आहे असं म्हणतात. त्याच्यानंतर उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये असं पण विचारलं जातं. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या नदीवरती आहे हे तर आपण पाहिलंच, कोणत्या नदीवरती आहे, भीमा नदीवरती आहे. त्याच्यानंतर सोलापूर मधल्या कोणत्या तालुक्यामध्ये येतं पहा, माढा तालुक्यामध्ये येतं. धरणाची क्षमता किती आहे पहा, तर 117 TMCचं हे काय आहे, धरण आहे. ओके, या धरणाचा फायदा कोणकोणत्या जिल्ह्याला होतो पहा, तर सोलापूर जिल्ह्याला फायदा होतो. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे ना, ह्या दक्षिण भागाला सुद्धा काय होतो, उजनी धरणाचा फायदा होतो. उजनी धरणाचं जे बॅकवॉटर आहे हे काय होतं, पुणे जिल्ह्याला लागलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर वीर धरण कुठे आहे मित्रांनो, तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या नदीवरती आहे, तर नीरा नदीवरती आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि नीरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर नीरा ही भीमा नदीची उपनदी आहे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न 17 नंबर. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली असं विचारलेलं आहे.
मग शिवसेनेची स्थापना कधी झाली होती मित्रांनो? तर 1966ला झाली होती. तुम्हाला तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे. कधी? 19 जून 1966ला शिवसेनेची स्थापना झाली होती. स्थापना कोणी केली होती हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर कोणी स्थापना केली होती? बाळासाहेब ठाकरे यांनी. आता या ठिकाणी बाबा झालंय, परंतु कोणी? बाळासाहेब ठाकरे यांनी काय केली होती? शिवसेनेची स्थापना केली होती. शिवसेनेची राज्यामध्ये सत्ता कधी आली होती? तर 1995ला शिवसेना आणि भाजपा युतीची सत्ता आली होती आणि त्यांचं मुख्यमंत्री कोण झालं होतं? मनोहर जोशी हे काय झाले होते? युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. ओके, आता पुढे युतीचं काय झालं हा इतिहास तुमच्या समोर आहे. ते काय मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. माझ्यापेक्षा जास्त बातम्या कदाचित तुम्ही पाहत असाल किंवा जास्त अपडेट तुम्हाला असेल. ओके, सध्या या शिवसेनेवरती कोणाची सत्ता आहे किंवा कोणाचं वर्चस्व आहे असं आपण म्हणू शकतो? तर ही एकनाथ शिंदेच्या ताब्यामध्ये आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 18 नंबर. ताग बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? प्रश्न नीट वाचायचा बरं का. योग्य नाही असं विचारलंय. मग या ठिकाणी पहिलं विधान काय दिलंय? काळ्या मातीत याची चांगली वाढ होते. पहिलंच विधान काय मित्रांनो? योग्य नाही, म्हणजे चूक आहे. म्हणजे हेच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. तर तागाची वाढ काळ्या मातीमध्ये नाही तर चिकन मातीमध्ये. काय? चिकन मातीची असते ना, ह्या चिकन मातीमध्ये काय होती? याची चांगली वाढ होते. मग बाकीचे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तागालाच काय म्हटलं जातं? गोल्डन फायबर असं सुद्धा म्हटलं जातं. भारत आणि बांगलादेश हे काय? ताग उत्पादनात अग्रेसर असणारे देश आहेत. त्याच्यानंतर यासाठी उच्च तापमानाची सुद्धा काय असते? आवश्यकता असते. लक्षात ठेवायचा. तागालाच काय म्हटलं जातं? गोल्डन फायबर. ताग उत्पादनामध्ये अग्रेसर असणारे देश कोणते आहेत? भारत आणि बांगलादेश आहे. तागासाठी कोणतं तापमान आवश्यक आहे? तर उच्च तापमान आवश्यक आहे. त्याचबरोबर या सेकंड पहा, गाळाची जी चिकन माती आहे ना, ही गाळाची चिकन माती काय असते? योग्य असते. वालुकामय मातीमध्ये काय होतं? हे पीक चांगलं काढता येतं आणि या पिकाचा एक दुष्परिणाम आहे मित्रांनो. तर याच्यामुळे काय होतं? मातीचा जो कस आहे ना, हा कस कमी होतो. काय होतो? कमी होतो. खूप IMP आहे, याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग यामुळे काय होतं? मातीचा कस कमी होतो. ओके, पुढचा प्रश्न आहे. अजून एक पीक आहे पहा आपल्याकडे जे घेतलं जातं, त्याच्यामुळे काय होतं? मातीचा कस कमी होतो. असं आपल्याकडे घेणारं पीक कोणतं आहे? तर मका हे पीक आहे. हे पीक जर घेतलं तर जमिनीचा काय होतो? कस कमी होतो. ओके, पुढचा प्रश्न आहे 19 नंबर. कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यावर अत्याचार करून दहशतीचे राज्य निर्माण करणारा महसूल ठेकेदार देबी सिंह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता? ऑप्शन काय दिलेत पहा. बॉम्बे, गुजरात, बंगाल आणि दिल्ली. तर यापैकी तो कुठे होता? बंगाल या ठिकाणी होता. कोण? देबी सिंह. कशासाठी प्रसिद्ध आहे हा पहा? कर वसूल करण्यासाठी, शेतकऱ्यावर अत्याचार करण्यासाठी. ओके, म्हणजे बळजबरीने शेतकऱ्याकडून अत्याचार करून कर वसूल करीत होता पहा. कुठला होता हा देबी सिंह? नशीपूर राजघराण्यातील काय होता? हा राजा होता आणि हे संस्थान कुठे होतं? बंगालमध्ये होतं. ओके, याने काय केलं होतं पहा? याने जुलमी कर आकारणी व वसुली केली होती. लक्षात ठेवा, असे जुलमी लोकांवरती सुद्धा परीक्षेत प्रश्न तुम्हाला विचारला जातो. पुढचा आणि शेवटचा प्रश्न 20 नंबर. हा प्रश्न आपण अगोदरच घेतलेला आहे एकदा, परंतु तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम दिलाय. त्याच्यामुळेच 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे डॅश डॅशचे अधिकारी होते. म्हणजे या ठिकाणी रंगो बापूजी गुप्ते हे कोणाचे अधिकारी होते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उत्तर, तरी तुम्हाला काय करायचं? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.